सोशल मीडियावर स्क्रोल करताना असे शांत, सुंदर गावाकडचे व्हिडिओ आपण नेहमीच पाहतो. इतके खरे वाटतात की आपण त्यात हरवून जातो. पण थांबा, यामागे एक भन्नाट डिजिटल रहस्य आहे आणि आज आपण तेच उलगडणार आहोत. हो, बरोबर पाहिलंत. 19 दशलक्ष ही संख्या कोणत्या मोठ्या सिनेमाची नाही, तर अशाच एका छोट्या शांत व्हिडिओला मिळालेल्या व्ह्यूजची आहे. यावरून त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो नाही का? हे व्हिडिओ इतके रंगीत आणि तपशीलवार असतात की स्क्रोल करता करता आपलं बोट नकळतपणे थांबतं. त्यातली दृश्य इतकी जिवंत वाटतात की आपण काही क्षणांसाठी त्यात हरवूनच जातो. मग आता मूळ प्रश्न हा आहे की जे व्हिडिओ इतके खरे वाटतात ते पूर्णपणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून कसे काय तयार केले जातात? चला, याचीच प्रक्रिया आज आपण समजून घेऊया. आपण हे सगळं एका सोप्या रेसिपीप्रमाणे टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. ही एक अशी डिजिटल रेसिपी आहे जी खरं तर कोणीही वापरू शकतं. चला तर मग आपल्या रेसिपीच्या पहिल्या भागाकडे वळूया. आधी समजून घेऊ की हा कंटेंट ट्रेंड नक्की आहे तरी काय. या व्हिडिओमध्ये काही गोष्टी अगदी समान आहेत. हे व्हिडिओ मूळ इंडोनेशियातील एका व्यक्तीने सुरू केले. यातली खास गोष्ट म्हणजे ड्रोनने शूट केल्यासारखा टॉप डाऊन व्ह्यू, ज्यात लोक शेतात काम करताना दिसतात, भाज्या तोडताना दिसतात आणि सगळ्यात मोठी गोष्ट, हे सर्व 100% एआयने बनवलेलं आहे. तर रेसिपीचा पहिला टप्पा एक स्थिर चित्र म्हणजे एक इमेज तयार करणे, आणि याची सुरुवात होते एका शक्तिशाली प्रॉम्प्टने. एका चांगल्या एआय इमेजचा पाया हा एका अत्यंत तपशीलवार मास्टर प्रॉम्प्टवर अवलंबून असतो. इथे बघा ना किती बारकाईने वर्णन केले आहे. पात्राचं नाव, वय, शरीरयष्टी, त्वचेचा रंग, डोळे आणि अगदी त्याच्या चेहऱ्यावरचे भावसुद्धा. इथे शब्दांची जादू अगदी स्पष्ट दिसते. प्रॉम्प्टमध्ये लिहिलेल्या प्रत्येक लहान तपशिलामुळे, जसं की थकलेले पण दयाळू डोळे, एआय एक जिवंत आणि तितकंच भावनिक चित्र तयार करतं. तर प्रक्रिया अगदी सोपी आहे. आधी एक मास्टर प्रॉम्प्ट बनवायचा, मग चॅटबॉट वापरून त्याचे वेगवेगळे व्हर्जन्स तयार करायचे आणि नंतर तो प्रॉम्प्ट इमेज जनरेटरमध्ये टाकून मोबाईल स्क्रीनसाठी योग्य अशा उभ्या म्हणजे 9:16 आकारात इमेज तयार करायची. ठीक आहे, तर आपलं चित्र तयार झालं. आता आपल्या रेसिपीचा पुढचा टप्पा. आपण तयार केलेल्या ह्या स्थिर चित्राला आता आपण चलचित्र म्हणजेच व्हिडिओमध्ये रूपांतरित करणार आहोत. पण व्हिडिओ बनवण्याआधी एक अत्यंत महत्त्वाची पायरी आहे, ती म्हणजे अपस्केलिंग. यामध्ये एआय वापरून इमेजची क्वालिटी सुधारली जाते, ज्यामुळे अंतिम व्हिडिओ व्यावसायिक आणि एकदम स्पष्ट दिसतो. यासाठी imageupscaler.com सारखी साधनं वापरली जातात. तर ॲनिमेशनची प्रक्रिया अगदी सरळ आहे. आधी इमेज तयार करा, मग ती अपस्केल करा आणि शेवटी ॲनिमेशन टूल वापरून तिला जिवंत करा. आणि सगळ्यात रंजक गोष्ट म्हणजे कॅमेरा कसा फिरायला हवा हे सुद्धा आपण साध्या टेक्स्ट प्रॉम्प्टने सांगू शकतो. कॅमेरा हळूवारपणे झूम कर किंवा सभोवताली फिरव, अशा कमांड्स देऊन खऱ्या कॅमेऱ्याशिवाय ड्रोन शॉटसारखे इफेक्ट्स तयार करता येतात. आता व्हिडिओ तर तयार झालाय, पण त्याला आवाजाची जोड दिल्याशिवाय तो पूर्ण होणार नाही. चला तर मग व्हॉइस आणि संगीत कसं तयार करायचं ते पाहूया. आज एआय टेक्स्ट टू स्पीच तंत्रज्ञान इतकं प्रगत झालं आहे की ते जवळपास मानवी आवाजासारखंच वाटतं. 11 लॅब्स सारखी साधनं वापरून कोणत्याही भाषेत, अगदी आपल्या मराठीतही अत्यंत नैसर्गिक व्हॉइस ओव्हर तयार करता येतो. आणि एआय आवाजाला अधिक मानवी स्पर्श देण्यासाठी काही सोप्या युक्त्या वापरल्या जातात. वाक्यांमध्ये असे 3 डॉट्स टाकून नैसर्गिक थांबे दिले जातात, किंवा ब्रेक टॅग वापरून अगदी अचूक वेळेचे पॉज सेट केले जातात, ज्यामुळे संवाद खूपच वास्तविक वाटतो. शेवटच्या टप्प्यात तयार केलेल्या सगळ्या व्हिडिओ क्लिप्स, एआय व्हॉइस ओव्हर आणि एखादा शांत पार्श्वसंगीत, हे सगळं एका एडिटिंग सॉफ्टवेअरमध्ये एकत्र आणून अंतिम व्हिडिओ तयार केला जातो. तरी संपूर्ण प्रक्रिया पाहिल्यावर एका मोठ्या गोष्टीकडे लक्ष जातं, आणि ते म्हणजे कंटेंट निर्मितीचं भविष्य. आता या स्लाइडवर नजर टाका. ही आहे एका आधुनिक कंटेंट क्रिएटरची टूलकिट. आणि यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सर्व साधनं फक्त एका वेब ब्राउझरमधून वापरता येतात. या तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा परिणाम हा आहे की आता व्हिडिओ निर्मिती सर्वांसाठी खुली झाली आहे. महागडे कॅमेरे, स्टुडिओ किंवा कॅमेरासमोर येण्याचीही गरज नाही. आता कोणीही कुठेही बसून जागतिक दर्जाचा कंटेंट तयार करू शकतो. आणि शेवटी हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. जेव्हा फक्त शब्दांमधून एक संपूर्ण जग निर्माण करता येतं, तेव्हा आपल्या कथा सांगण्याच्या पद्धतीचं
आपल्या सर्जनशीलतेचं आणि सत्यतेचं भविष्य काय असेल